काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या अहमदाबाद दौऱ्याची बातमी एबीपी माझावर झळकली आणि राणेंनी मुंबईत पोहोचताच पहिली प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे। खासगी कामासाठी मी अहमदाबादला जाऊ शकत नाही का असा प्रतिसवाल राणेंनी विचारलाय। काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली। भेटीच्या केंद्रस्थानी नारायण राणेंचाच विषय असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पण नारायण राणे यांनी अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली नसल्याची माहिती माझाच्या सूत्रांकडून मिळते। सुमारे तासभर झालेल्या या बैठकीनंतर फडणवीस जेव्हा बाहेर आले तेव्हा नारायण राणे त्यांच्यासोबत नव्हते। दरम्यान अहमदाबाद विमानतळावर कोणतीही प्रतिक्रिया न देणाऱ्या राणे यांनी मुंबईमध्ये पोहोचताच आपला अहमदाबादचा दौरा हा खासगी कामासाठी असल्याचं सांगितलं। काही दिवसांपूर्वी नारायण राणे हे भाजपच्या वाटेवर असल्याची बातमी माझानं दिली होती, पण त्यावेळी राणे यांनी आपल्या भाजप प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली। पण त्याच वेळी राज्यातल्या पक्षश्रेष्ठींवर नाराजीही व्यक्त केली होती। त्यामुळे नारायण राणेंचा अहमदाबाद दौरा हा कमालीचा लक्षवेधी ठरतोय। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबादमध्ये अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यावेळेलाच नारायण राणे सुद्धा अहमदाबादमध्ये उपस्थित होते। नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशासंदर्भातच या दोन दिग्गज नेत्यांमध्ये बातचीत झाली आहे असं सूत्रांकडून कळतंय। परंतु जेव्हा अमित शहांसोबतची बैठक संपवून मुख्यमंत्री बाहेर पडले तेव्हा मात्र त्यांच्यासोबत नारायण राणे नव्हते। संतोष दानवे यांच्या लग्नाच्या वेळेला सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबतच नारायण राणे यांनी प्रवास केला होता। तेव्हापासूनच त्यांच्या भाजपच्या प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरलेला होता। नारायण राणे काँग्रेसमध्ये नाराज आहेत आणि भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चांना आता अधिकच बळ मिळालेलं आहे, कारण हा निश्चितपणे निव्वळ योगायोग असू शकत नाही की मुख्यमंत्री आणि नारायण राणे दोघेही जण एकाच दिवशी अहमदाबादमध्ये असणार। परंतु मुंबईत परतल्यानंतर नारायण राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। खासगी कामासाठी मी अहमदाबादमध्ये जाऊ शकत नाही का असा प्रतिप्रश्न नारायण राणे यांनी विचारलाय। काल रात्री अहमदाबादमध्ये अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे, परंतु मुख्यमंत्र्यांना नारायण राणे भेटले की नाही या भेटीदरम्यान हे मात्र अजून स्पष्ट नाही। मुंबईत पोहोचल्यावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली की माझं खासगी काम होतं आणि त्यासाठी मी अहमदाबादला गेलो होतो। याआधी सुद्धा त्यांनी अनेकदा नाकारलेलं आहे भाजप प्रवेशाची चर्चा असो किंवा शिवसेनेच्या प्रवेशाची चर्चा असो, परंतु आता दोघेही जण एकाच वेळेला अहमदाबादमध्ये असणं यामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळतं आहे। अहमदाबाद विमानतळावरती नारायण राणे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र मुंबईत पोहोचताच आपला अहमदाबादचा दौरा हा खासगी कामासाठी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। खरं तर काही दिवसांपूर्वीच नारायण राणे हे भाजपच्या वाटेवर असल्याची बातमी माझानं दिली होती, पण त्यावेळेला त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली। पण त्याच वेळेला राज्यातल्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींवरती उघडपणे नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे त्यांचा हा अहमदाबाद दौरा निश्चितपणे महत्त्वाचा आणि लक्षवेधी ठरतोय। आणि आता अजून एक अपडेट येते याच संदर्भात, ती म्हणजे नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच गाडीमध्ये होते का अशी ही शक्यता वर्तवली जाते। अहमदाबादमध्ये दोघांनी एकत्र प्रवास केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। भारती सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। भारती, अहमदाबादमध्ये नेमकं काय झालंय? आपल्याला माहिती आहे की काल रात्री उशिरा सगळ्या घडामोडींचा केंद्रबिंदू ठरला होता अहमदाबाद। अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली हे नक्की होतं, मात्र सगळ्यांकडनं अमित शहा नारायण राणे मुख्यमंत्री नारायण राणे अशी भेट झालेलीच नाही असं सांगितलं जात होतं। दावा केला जात होता की ही भेट झालेली नाहीये, फक्त मुख्यमंत्री आणि अमित शहा यांचीच भेट झाली। मात्र आता अशी माहिती मिळते की काल रात्री उशिरा अहमदाबादमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला। लाल दिव्याची ती गाडी होती आणि त्या दोघांनी एका गाडीतनं प्रवास केल्यानंतर आता पुन्हा एकदा असा प्रश्न निर्माण झालेला आहे की नक्की काल अहमदाबादमध्ये कोणाकोणात बैठक झाली, काय चर्चा झाली आणि नक्की अहमदाबाद हे स्थळ का निवडण्यात आलं? अमित शहांशी तिघांची एकत्र चर्चा झाली का किंवा वेगवेगळ्या भेटी झाली का, असे सगळे प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत। ज्ञानदा, भारती, अजून काही माहिती मिळू शकली की नारायण राणेंसोबत आणखी कोणी होतं का ते एकटेच होते? नारायण राणे जेव्हा त्या गाडीतनं मुख्यमंत्र्यांबरोबर प्रवास करत होते तेव्हा तरी एकटेच होते, मात्र नारायण राणे अहमदाबादला एकटे गेले होते की नाही याबाबत माहिती मिळू शकलेली नाही। आपण अहमदाबादला जेव्हा त्यांना सकाळी गाठण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तरी ते त्यांच्या काही एअरपोर्टवर दिसत होते, ते एकटेच दिसत होते, मात्र त्या आधी त्यांच्याबरोबर कोणी होतं की नाही याबाबत माहिती मिळू शकलेली नाही।
भारती, ताजे अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तर अशी माहिती सूत्रांकडून मिळते की काल रात्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी एकाच गाडीतनं प्रवास केलेला आहे. दरम्यान नितेश राणे यांच्या विधानानंतर सुद्धा नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची चर्चा आणखीनच जोरात रंगू लागली आहे. कणकवलीमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये नितेश राणेंचं भाषण झालं होतं. साहेब कुठे जाणार, कोणता निर्णय घेणार याची चिंता आम्हाला सोडून सर्वांनाच आहे. राणेसाहेबांच्या निर्णयानंतर खूप जणांचं आयुष्य घडणार आहे आणि बिघडणार सुद्धा आहे. मात्र राणेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांसाठी हिताचा असेल. दरम्यान नारायण राणेंनी अमित शहांना भेटलो नाही, तसंच तेही आपल्याला भेटले नाहीत असा दावा केलेला आहे. किंबहुना मुख्यमंत्र्यांनी हा दावा केला आणि इतकंच बोलून मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या अहमदाबाद दौऱ्यावरती अधिक भाष्य करण्याचं टाळलंय. त्यामुळे नारायण राणेंच्या अहमदाबाद दौऱ्यात नेमकं काय घडलंय याची उत्सुकता राजकीय वर्तुळासोबतच इतर सर्वसामान्य लोकांमध्येही शिगेला पोहोचली आहे.